नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा चॅनलवर दीपू डायरीज मध्ये. असो, तर आज आपण चाललोय गाडी घ्यायला. 4 व्हीलर नाही पण 2 व्हीलर. आपल्याला जवळपास इथे तिथे जायला गाडीची गरज लागते अधूनमधून. सारखं कॅब ऑटो करायला मजा येत नाही, खूप खर्च होतो. तर आपण चाललोय त्यासाठी आपलं विकी आणि दर्शन आलेत. तर बघूया आपला आजचा व्लॉग कसा बनतोय आणि कसं गाडी घ्यायची, कोणती गाडी घ्यायची खूप दिवसापासून बोल कोणती गाडी घ्यायची, कोणता कलर घ्यायचा ते आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो. सो ते सर्व आज फायनल होणार आहे. सो चला बघूया. आणि हा माईक मला माझ्या बेस्ट फ्रेंडने गिफ्ट केलाय बर्थडेला. आवाज कसा येतोय आधीपासूनच. तर मित्रांनो, आपल्या सोबत आलेले आहेत आपले मित्र. ह्याला बॅक कॅमेरा कसा करायचा? असंच कर, मला नाही माहिती. तो बंद आहे, इथे कनेक्टच नाही केलाय. ठीक आहे, आमचा आवाज नाही आला तरी चालेल. आमचा आवाज इम्पॉर्टंट नाही दर्शन आणि आहे. विकी आपल्याला गाईड करणार आहेत गाडी घेण्यासाठी. गालावर खळी मला. तर मित्रांनो, मी आता निघालोय वसईला. होंडा शोरूम आहे आपल्याकडे. काय नाव त्याचं? हे आदित्य होंडा शोरूम. इकडे ॲक्टिवा बघायला चाललं. मी कन्फ्यूज होतो, ॲक्टिवा की ज्युपिटर आणि एक्सेस, 3 गाड्यांमध्ये कन्फ्युजन चाललेलं. पण हा माझा मित्र जो विकी होंडा सारखा पहिला बोलतो ॲक्टिवा घे. ॲक्टिवा बघायला गेलो, पहिला मी ज्युपिटर बघायला गेलो, तेव्हा बोलत होता की ज्युपिटर नको ॲक्टिवा घे. आता ॲक्टिवा बघायला चाललो आहे तर ज्युपिटरला ॲक्टिवा घे बोलतो. ते बघा, एक नंबरचा हरामी माणूस. परत तसा चालला बरोबर आलाय काय? तर आता जातो आणि हिला पण गाडी चालवायची. हिला अजून सायकल चालवता येत नाही. सायकल चालवता येत नाही, पण माझी आता इच्छा आहे की मी गाडी शिकू. आधी मला आणि माझ्या बहिणीला आहे ना माझे पप्पा घेऊन गेलेले एकदा गाडी चालवायला. बट तेव्हा मला गाडी चालवायला नीट जमली नाही. आणि मग तेव्हापासून मी ठरवलं की मला नाही शिकायचं, एवढा इंटरेस्ट नाही. बट आता अचानकमध्ये मला खूप इंटरेस्ट आला शिकण्यामध्ये. आणि तेव्हा काय प्रॉब्लेम होता, तेव्हा मी जास्तच बारीक होती, म्हणजे अंडर वेट होती एकदम. 45 kgsच्या पण आत होतं माझं वजन. बट आता थोडी हेल्दी झाली आहे, तर मला असं वाटतं की हँडल होईल मला गाडी. सो बघूया, ट्राय करायला काय जात आहे. ट्राय तर करू शकते ना. तर हा तर आहे गाडी चालवायला. शिक आणि पॅसेंजर प्रिन्सेस आहे. तर फायनली आम्ही पोचलो आदित्य होंडा शोरूम. आणि हे अशी ॲक्टिवा आम्ही विचार करतोय. मग गाडीच घ्यायची आहे, गाड्यात दाखव ना, काय दाखवायचं? पण आपली गाडी कोणती असेल ते? ही वाली ना? पण ही मॉडिफाय केलेली आहे काय? ए भाई, ठेव तुझ्याकडं. हा वालाच कलर घ्यायचा मी बोललो, ब्ल्यू. का तू आधी दुसरा कलर बोललेलास ना, ब्लू कलर, तो वाला? कुठला? हा ब्ल्यू. आता बोबडी बंद होईल याची. व्हाईट कलर चांगला, आता हा चांगला आहे, हा मला वाटला. पण ते आता कॉमन झालाय रे, सगळे हेच कलर घेतात. व्हाईटच घेतो, कॉमन झालाय हा कलर, सगळे घेतात. तुला कुठला पाहिजे? मला गाडी पाहिजे. हा कलर गाडी तर घेतो. एक काम करूया, गाडी घेऊया नंतर सगळं. हा ब्लॅक मॅट मस्त वाटतं मला. ब्लॅक व्हाईट काय घ्यायचंय? ब्लॅक बॅड नको दाखव. ब्लॅकचं काय माहिती आहे, ब्लॅक कलर मध्ये ना धूल वगैरे जास्त दिसते. आता दिसू दे, धूल आहे तर दिसत, साफ करायची धूळ आहे. नाही दिसणार. हे बघ, व्हाईट वर पण दिसते. व्हाईट पण मस्त हे बघ, धूळ व्हाईट वर पण दिसते. व्हाईट चांगला आहे. आतापर्यंत झाल्या तू हे बोलत होतास. काय बोलू आता मी, त्याला सांगतो हा कलर घे. व्हाईट कलर रिच वाटतो असं. तो आला. लायसन्स नाही तोपर्यंत तूच चालवणार. एवढं कोण चालत? हे मी नाही, मला हा पाहिजे. अरे तो कॉमन कोण कॉमन असू दे ना. कॉमन मोजून 4 कलर काढलेत त्या ऍक्टिवाल्याने, कॉमन असणारच ना लोकांच्या. आणि माझं पर्सनल सांगतो, मी एक तर ब्लॅक घेतली, नको व्हाईट नको, ब्लॅक नाही तर व्हाईट.
तुम्ही दोघांना घ्यायचं तुमच्यावर आहे. मला कोणता हा कसा आहे तुला चांगला. पडचे जाशील माग मला घेतलीस ना व्हाईटवाली. व्हाईट आहेच ना त्याच्यामध्ये. घे ना. हा बरोबर तू का ब्लॅक घेतलीस युनिकॉर्न व्हाईट मध्ये मला आहेच नको नाही. शिकवू घेतलीस ना ब्लॅक आणि मी ब्लॅक घेतली त्याच्यावर धूळ बसते ऐक. माझ्यासाठी क्लास बघ ना चांगलं. अरे हा शिकवेल. क्लासला कसं मला सायकल नाही येत, मला ट्रेनरची गरज मग आहे. पहिले सायकल घेऊया काय? हा शिकल्यानंतर हिला पहिले सायकल मित्रांनो शोरूम मध्ये आलोय खरं पण इकडे कोणच नाही शोरूम उघडं टाकून लोक बाहेर गेले त्या कोणतरी शोरूम पुन्हा खाली आहे, आम्ही इथे काही बघतो. हे गाडी एक चावी वगैरे भेटली इकडे चालवत आहेत चला घेऊन जाऊ. किंवा आले नाही हीच घेणार आहे ना आपण. ही नाही फक्त हे नसेल डिझाईन नसेल डिझाईन नसेल ना, बाकी सगळं सेम. सगळं सेम येस हां ज्युपिटर 125 मस्त आहे. मग कानपाड फोडीन परत ज्युपिटर वगैरे असतं जास्त बोल करायला नाही, Activa ला ना. एवढ्या जणांना विचारलं तर कोणी काय बोलला ऐकलं. हां, इथे काय? पण ज्युपिटर मला आवडली मला पण माझ्या भावाने सांगितलं ॲक्टिवा घ्यायची तर ॲक्टिवाच घ्यायची. माझ्या भावाकडे ज्युपिटर आहे, त्याला आहे ना 1-2 वर्षातच प्रॉब्लेम आला. येईल की नाही रे मला गाडी? पाय पोचतात का तिथे खाली पाय माझे असतात काय? तुझ्यापेक्षा आहे की नाही? तरी पण तुझे पाय नाही पोचत आहेत काय? हा, कुठं पाय पोचतात बघ? हे काय? काय कुठे पोचतात हे काय? ते डबल स्टँडला आहे गाडी. मग गपरांना जरा एवढीशी तर गाडी आहे. तुझे नाही पोचणार. पहिलं म्हणजे ना मी गाडीवर बसली ना, मला असं वाटायचं एवढी मोठी गाडी आहे आणि मी एवढीशी असं वाटतं. आता आता वजन वाढलंय ना, 3-4 वेळा बोलली वजन वाढलं बोलण्यापेक्षा जाडी झाली आहे असं बोल ना ते बरं वाटतं ते मी वाढवलंय. ते ऐकायला बरं वाटतं जाडी झाली आहे सो आम्ही आता इथे आलेलो पण इथे कोणच नाही आहे सध्या बोलायला गाडीबद्दल. सो आम्ही आता विचार केला आहे की उद्या येऊ परत. उद्या संडेच आहे आणि आता आम्ही चाललो आहे कॅपिटल मॉलला. तिथे आम्हाला एक आरसा घ्यायचा आहे DIYमध्ये. बघूया तो भेटतो की नाही ते. खाली खाली आहे, मस्त वाटतंय. मी ह्याच्यात कधीच नाही. एवढं लूज टी शर्ट घालून आलंय. दुसरी बघ ना, मला ही वाली आवडली, ही कलरफुल वाली. ही वाली मस्त तुझी केस बाजूला येत आहे तशीच थोडीशी. पण मस्त छान छान कॅप आहे तिथे. फिरतोय आम्ही फक्त. थांब जरा, मला भीती वाटते. दा थांब. बघा आपण घेऊया इथे पहिलं डीमार्ट होतं, आता आर्ट गॅलरी चालू झाली. डीमार्ट नाही रे ते स्टार छान छान ड्रॉइंग. याचं घेऊया आधी आपलं सर्व घर सेट करू दे त्यानंतर. मी बरोबर पकडलं आहे की नाही, मला सारखं हे होतं. मस्त मस्त आहेत सगळे ड्रॉइंग. काय मस्त वाटलं ना आणि बाप्पा मुंबई छान आहे. आणि जिथे यायचं होतं आम्हाला मिस्टर DIY, इथे आम्ही आलो आहे ना आरसा घ्यायला, तो इथेच लावला आहे. हाच आरसा मला पाहिजे. ऑनलाईन मी बघितलेलं, म्हणजे खूप साऱ्या रील्समध्ये बघितलं तर 950 प्राईस दाखवत होते, पण आता इथे आलो तर इथे 1400 दाखवते. माहिती नाही का, मग घ्यायचं की नाही? अजून बघू ना भेटेल महाग वाटतोय.
950 तरी ठीक होतं. अजून बघू भेटेल चांगलं. इथे सर्व एवढं क्यूट आहे ना, सगळंच घ्यायचं मन करतं इथे आल्यावर. काय घेतलं नाही आम्ही, सध्या एवढंच घेतलं. कसं भारी दिसतोय. खूप आवडली मला ही, खरंच चांगली वाटते ना. बोल ना, चांगली वाटते. घेऊ काय? नाही एवढी चांगली नाही वाटत. हेच घेतलंय, आरसा घ्यायला आलो पण हे घेतलंय. बरे ना. क्यूट आहे. आता मी विचारलं शॉपमध्ये, म्हणजे जेव्हा मी हे घेत होती ना ते हेअरबँड, तेव्हा की जो मिरर आहे त्याची प्राईस 950 होती ना, असं मी म्हणजे ऑनलाईन बघितलेलं. तर ती बोलली की हां ती 950च आहे, ती ऑफर प्राईस आहे. सो आम्ही आता वरती खायला जातो आहे आणि खाली आल्यानंतर घेणार. आता आम्ही आलो आधी खायला मोमोज, आणि हे ह्याचं आहे बरोबर आहे. पाव मोमोजपेक्षा हे नवीन इथे आलं आहे का रावडी मोमोज, ते ट्राय केलं तर ते खूप चांगलं होतं त्याच्यापेक्षा. आणि ते प्राईस प्राईस पण हे सर्व आहेत ना इथे, पॉपकॉर्न्स आणि बर्गर किंग वगैरेपेक्षा हे वाले प्राईस चांगले होते त्यांचे. आणि ते कोक हो, सगळं त्यांचं चांगलं वाटलं मला खरं. आणि सॉस चांगलं होतं सगळं ना. आणि हे मी मागवलेलं, हे माझ्यासाठी होतं. तू का खाते? तू पण खाल्लेस ना? काही नाही खाल्लं मी त्यातलं. हे सगळं हे बघा, हे प्लेट आहे, ही सगळी हिने संपवले. मी अजिबात त्यातला एक इतूसा कण नाही खाल्ला. बघितलंय मी, तुला शूट केलंय खाता. काय असं ठीक आहे ना. आता ठेव थोडं तरी ते. नाही खा म्हणजे नाही, मला नको. माझं पोट भरलं आहे. माझं पोट भरलं. आईस्क्रीम सगळी स्वतःच खाल्ली, मला ठेवली का? नाही खाल्ली मी, काही नाही खाल्लं, सर्व तुला दिलं. झोपतोय हा इथे मॉलमध्ये येऊन. चल खाली, आरसा घ्यायचा आपल्याला. आधी नीट कर केस बिस, डोळे बघ कसे झाले. उडव झोप जरा, उडव उडव. उडली का झोप? दिली खरंच किती झोपशील. चल, मॉलमध्ये झोपायला नाही आलं. हे बघा, लास्ट मंथ बड्डेसाठी एवढी शॉपिंग केलेली, आता परत केली. अरे एक टी शर्ट घेतलं. शॉपिंग काय केलं? एक टी शर्टला शॉपिंग बोलली. एक टी शर्ट कितीच आहे ते? हे आपलं 200 रुपये. 800चं टी शर्ट एक. माझं 800मध्ये आहे ना सगळं येईल, जीन्स टॉप सर्व येईल माझं. DIY मध्ये आरसा घ्यायला गेले. ते बघ लावलं तुझ्यासाठी 950. मग अशी तुला जास्त आम्ही मग अशी काय बघितलं, फक्त मागे बघितलं, हे नाही बघितलं. फायनली आम्ही हा आरसा घेतो. मोठ्याने बोल, आवाज नाही. फायनली आम्ही हा आरसा घेतलंच नाही अजून. घेतोय म्हणजे, पण बॉक्स नाही मिळत आहे, असंच घ्यावं लागेल. फक्त ह्याला घेतलं पाहिजे, पण बॉक्स नाही दिला त्यांनी आम्हाला. बॉक्स नाही दिला. आणि आणि चांगलं वाटतं आता मला. घेतल्यानंतर बोलते मम्मी काय बोलेल, आता विचार करते. पहिलं नाही तुला सुचलं. काय तू बोललास ना, मी सांभाळून हां चल बघूया. आता तू पण कसं आहे ना पकडू, मला कळत नाही. दिलीप बघ कसं. अरे काय नाही होत त्याला. सो मित्रांनो, आम्ही पोचलो घरी. आपला कॅमेरा नाही, मिरर घेऊन. आणि आता मिररची अनबॉक्सिंग. ॲक्च्युली त्यांनी बॉक्स नाही दिला. आम्ही त्याला बोललो बॉक्समध्ये दे बांधून, पण ती मॅडम ऐकत नव्हती त्याची.
बिचारा द्यायला रेडी झालेला, तेवढ्यात ती मॅडम आली आणि बोलते नाही देणे का, किसी को नहीं देणे. जाऊ दे सोडा. चला तरी चांगल्यापैकी पॅक केलं आहे. अनबॉक्सिंग करा आता. सो हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. एवढे लोक व्लॉग बघतात पण सबस्क्राईब नाही करत. सो सबस्क्राईब करा. बघता.